नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चालू घडामोडी तसेच नियुक्त्या संबंधित प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. आजचे हे 25 प्रश्न जर तुम्ही पाठांतर करून ठेवले तर तुमचे 2 मार्क हे पक्के होणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सी.पी. राधाकृष्णन. सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सध्या कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, श्री चंद्रशेखर. श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, मिलिंद साठे. मिलिंद साठे हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राजेश अग्रवाल. राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर ह्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सुनेत्र पवार आणि एकनाथ शिंदे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राचे महसूल मंत्री सध्या कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, चंद्रशेखर बावनकुळे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री सध्या कोण आहेत? तर चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, राजनाथ सिंह. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारताचे सध्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, अमित शहा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे अमित शहा. प्रश्न क्रमांक 10. भारताचे सध्याचे रस्ते आणि महामार्ग मंत्री कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नितीन गडकरी. नितीन गडकरी हे भारताचे सध्याचे रस्ते आणि महामार्ग मंत्री आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतीय रिझर्व्ह बँकेचे RBI सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, संजय मल्होत्रा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. भारतीय रिझर्व्ह बँक RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC चे अध्यक्ष सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, अजय कुमार. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर अजय कुमार हे आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, उपेंद्र द्विवेदी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. उपेंद्र द्विवेदी हे भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 14 आपण बघूयात. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी व्ही नारायण. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. भारताचे सध्याचे वित्त सचिव कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अजय सेठ. अजय सेठ हे भारताचे सध्याचे वित्त सचिव आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. भारताच्या 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दिनेश महेश्वरी. दिनेश महेश्वरी हे भारताच्या 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण असणार आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी न्यायमूर्ती सूर्यकांत. न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे 53वे सरन्यायाधीश असणार आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. ITBP चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्रवीण कुमार. प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. CISF चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्रवीण रंजन. प्रवीण रंजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. NCCचे 35वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ले जनरल वीरेंद्र वस्त. ले जनरल वीरेंद्र वस्त यांची NCCचे 35वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. BCCIचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मिथुन मन हंस. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अमित खरे. अमित खरे यांची उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. रेल्वे संरक्षण दलाचे RPF पहिल्या महिला महासंचालक कोण बनले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सोनाली मिश्रा. सोनाली मिश्रा हे रेल्वे संरक्षण दलाचे RPF पहिल्या महिला महासंचालक बनलेले आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी राहुल नार्वेकर. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.